नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे घडली आहे. या घटनेमध्ये एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत सूर्यकांत शेळके वय 55 या व्यक्तीचा मृत्यू झाला. सिलेंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे शेजारील घराची भिंत कोसळून 2 मुले जखमी झाली. जखमीला चिक्कोडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सदलगा पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे. गत महिनाभरापासून कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतवडी रस्ता चिखलमय झाल्यानं शेतात जावं कसं असा संतप्त सवाल कंगराळी खुर्द शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय. गावातील शेतातील मुख्य शेतवडीतील रस्ता चिखलमय होत असल्यानं शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. शेतवडी रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा व विकासाला चालना द्यावी अशी मागणी आज गुरुवारी ग्रामपंचायत, ग्रामस्थ त्याबरोबर शेतकऱ्यांनी जिल्हा पंचायतकडे केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवरील बेकिनकेरे डोंगर पायथ्याशी गुरुवारी हरिण प्रजातीतील सांबराचे दर्शन झाले. डोंगर पायथ्याशी सांबर पळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे नागरिकातही याचं कुतूहल वाटू लागलंय. भर दिवसा शेतवडीजवळ सांबर आल्याची घटना घडली आहे. कुत्र्याची चाहूल लागताच या सांबराने डोंगराकडे धाव घेतली. याबाबत वन खात्याने वन्य प्राण्यांना कोणताही त्रास देऊ नये असे आवाहन केलं आहे. माजी आमदार अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी येथील नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा केला. नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या उपस्थितीत माजी आमदार अंजली निंबाळकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना मेडिकल किटचे तसेच मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले. तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट IR घाडी यांनी माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि तालुक्यात कार्यसम्राज्ञींच्या कमतरतेची उणीव भासत असल्याचे सांगून तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्यासारख्या नेतृत्वाची तालुक्याला गरज असल्याचे सांगितले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी टिळकवाडी आणि उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील संवेदनशील भागांना भेट देऊन पाहणी दौरा केला. टिळकवाडी व उद्यमबाग परिसरातील विविध भागात फेरफटका मारणाऱ्या पोलीस आयुक्तांसमवेत पोलीस उपायुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी दरवर्षी गणेशोत्सव काळात या भागात कशी परिस्थिती असते याबाबत माहिती जाणून घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. पोलीस आयुक्तांचा हा पाहणी दौरा संबंधित भागामध्ये कुतूहलाचा विषय झाला होता. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी जमीन घोटाळा प्रकरणाशी कथित संबंध असल्याबद्दल बेळगाव ग्रामीण भाजपकडून गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध केला. यावेळी कर्नाटक राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. त्यांनी गरीब जनतेची लूट केली आहे, म्हणूनच आम्ही त्यांचा आणि संपूर्ण काँग्रेस सरकारचा निषेध करत आहोत असे ते म्हणाले. तालुक्यातील सुळगा येथील वेंगुर्ला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण असणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम प्रशासनाने हाती घेतल्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान पसरलं आहे. खड्डे पडून वाताहत झालेल्या सुळगा रस्त्यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांनी गेल्या शनिवारी या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम ताबडतोब हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यासाठी आज गुरुवारी सकाळपासून JCBच्या सहाय्याने रस्त्यावरील जुने डांबरीकरण काढून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे. बेळगाव रामदेव गल्ली, माधवपूर वडगाव येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केल्या जाणाऱ्या हनुमान, नागदेवता, शिवलिंग आणि नंदी या मूर्तींची सवाद्य मिरवणूक बुधवारी वडगाव परिसरात काढण्यात आली.
वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत अनेक पुरुष व मंगल कलश घेऊन सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या. वाटेत अनेकांनी मूर्तींवर पुष्पवृष्टी केली. त्या सर्व मूर्ती आणून मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या. आज गुरुवारी नव्या मंदिराची वास्तुशांती विधिवत कार्यक्रम संपन्न झाले. महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या संदर्भात रस्ता सुरक्षा प्राधिकरणाच्या सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दिल्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी संसद क्षेत्रीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे, पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांची प्रमुख उपस्थिती होती. रस्ता अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभागासह इतर सुरक्षा यंत्रणांनी रस्ता सुरक्षा दृष्टिकोनातून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी अशा सूचना देण्यात आल्या. बेळगाव महानगरपालिकेची विशेष तातडीची बैठक येत्या मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी 11:30 वाजता महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे महापालिकेच्या सचिवांनी कळवलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती किंवा इतर कामांसाठी महापालिकेची बैठक होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. तत्पूर्वी सोमवारी दिनांक 26 रोजी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य अधिकारी गणेश विसर्जन मार्ग, विसर्जन तलाव आणि विविध ठिकाणांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर लागलीच मंगळवारी बैठक होणार असून या बैठकीत गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाच्या कामकाजाची रूपरेषा ठरणार आहे. महिला, मुलींचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या लोकांची एक टोळी बेळगावमध्ये आली असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो संदेश खोटा आहे असं स्पष्ट करून अफवा पसरवणाऱ्यांना खपवून घेतलं जाणार नाही. जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांनी खुलासा करून इशारा दिलाय. गेल्या 2 दिवसांपासून बेळगाव दौऱ्यावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर भर देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी. SOPचे पालन न करणाऱ्या संस्था आणि वसतिगृहे बंद करावी लागतील अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. नागलक्ष्मी यांनी 3 दिवसांच्या जिल्हा दौऱ्यानंतर आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. सवदत्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 8 ते 9 बेपत्ता गुन्ह्यांपैकी 8 गुन्ह्यांचा शोध लागला आहे. अंगणवाडी केंद्रांमध्येही चांगले शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. रायबाग तालुक्यातील अळगवाडी व मोरब येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील चोरट्याला पकडण्यात हारोगिरी पोलिसांना यश आलंय. मिरज रस्त्यावर गस्तीवर असताना संशयितरित्या सापडलेल्या चोरट्याकडून या दोन्ही घरफोडींची कबुली दिली असून अंदाजे 1,40,000चा ऐवज जप्त केला आहे. महावीर यल्लाप्पा वड्डर, वय 25, राहणार चिंचली व सध्या राहणार मराठा कॉलनी गोकाक असं संशयिताचं नाव आहे. तो चालक म्हणून काम करत होता, पण पोलिसांच्या हाती सापडल्यानंतर घरफोडींची कबुली दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू असताना संशयित वड्डर तोंड लपून जात असल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने एका 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या एका मुलाला घेऊन 2 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही ठिकाणी चोरी केलेला ऐवजही जप्त केला. 14 ऑगस्ट रोजी अळगवाडी येथे चोरलेले सुमारे 90,000चे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले, तर मोरब येथे 50,000चे सोने आणि चांदीचे दागिने चोरले होते. सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे, पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारुगिरीचे निरीक्षक रविचंद्रन, उपनिरीक्षक उप्पार, माळाप्पा पुजारी, AL शांडगे, BL होसट्टी, RS मुंदिनमनी, GS कागवाड, विनोद ठक्कणवर यांनी कारवाईमध्ये भाग घेतला. आश्रय फाउंडेशनच्या आश्रय केअर सेंटरला कर्नाटक महिला आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नागलक्ष्मी यांनी भेट दिली.
त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजश्री पाटील उपस्थित होत्या. नागलक्ष्मी यांनी HIV ग्रस्त मुलांची भेट घेऊन चर्चा केली. विभागाच्या वतीने HIV ग्रस्त मुलांना सर्व सेवा सुविधा पुरवल्या जातील असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महिला व मुलींच्या स्वयंरोजगारासाठी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.